गुरुच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे सांगितलं आहे. त्या दोन ईश्वर आणि गुरु. गुरु ईश्वरापेक्षा गुरुची सेवा काय कशावरून आहे? ईश्वर सेवेने केवळ अदृष्ट पुण्यफळ मिळतं आणि गुरुसेवेने पुण्यही मिळतं आणि सर्व बंधाची निवृत्ती होऊन दृष्टरूपी मोक्ष काय ईश्वर मोक्ष देत नाही का? अरे ईश्वराची सेवा काय मोक्ष मिळत नाही का? युद्धेमध्ये सांगितलं ना, ईश्वरात सर्व हृदयाची अर्धदृष्टी भ्रामायण सर्व यंत्रारूढ आणि तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्ते. मला कोणी प्रश्न करेल ना, ऐका, ईश्वराच्या सेवेने फक्त पुण्यच उत्पन्न होते, मोक्ष होत नाही का? मग गुरुच्या सेवेने पुण्यही उत्पन्न होते आणि काय होते. पण याला विषय कोणता चालू आहे? गुरुचा. मग महत्त्व कोणाला द्यायचं? जो विषय असेल त्यावेळेला त्या याला काय द्यायचं असते नाही का? त्यावेळेला बरं. आता कल्पना करा, एखादा मोठा सप्ताह करायचा आहे, त्याच्यात काय पाहिजे? पैसा पाहिजे, जेवणं घ्यायचे असते, भंडारा द्यायचा असतो. त्यावेळेला आणि श्रवणाला आलेल्या माणसांपैकी श्रीमंत माणसाला बोलवावं लागतं. त्याचा मान सन्मान करायचा, कारण पुढे पैसा सप्ताह चांगला करायचा आहे ना, पैशाशिवाय होतो का? आणि तो वार करायला मागून पैसा मिळतो का? मग कोणाला समोर करायचं? धनिक माणसं, या असं करा तसं करा. मग आमच्याकडे सप्ताह आहे, असं आहे तसं आहे, तुम्ही मदत केली तर सप्ताह काय होईल? चांगला होईल. मग त्यावेळेला जरी अनेक लोक असले तरी बरं का, समोर कोणाला बोलवायचं? धनिक माणसं. कारण त्यावेळेला त्याचं महत्त्व आहे का? आणि आता वेदांताचा पाठ सांगायचा असला तर कोणाला सांगायचं? धनिक माणसाला का? त्याला समोर बसत झोपा काढेल. तर म्हणलं बघाने काय लागले, त्यावेळेला कोणाला बोलवावं लागत असतं साधका. कारण त्याला ज्ञान पाहिजे. साधकाला काय पाहिजे? मग ज्ञानाची इच्छा करणारा कोण आहे? साधक. पण त्यावेळेला कोणाला महत्त्व द्यायचं? साधकाला. आणि यावेळेला कोणाला मत द्यायचं? या शेठजी असं आहे कसं आहे, आमका आहे लोक आहे. प्रसंग पाहून यावेळेला प्रकार कोणाचा चालला आहे म्हणून ईश्वराला थोडं बाजूला करायचं. काय करायचं? कोणाला महत्त्व द्यायचं? सद्गुरूला महत्त्व द्यायचं आहे ना. जयाची गेली आज स्मरण. दयाची आठवली पकडे. काय करेल? मग कोणाच्या चरणाची सेवा केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष कशाने मिळत असतो? कोणत्या ज्ञानाने? मग चिवडा कसा करायचा त्यांचं किती बरे आहे ना. कोणत्या ज्ञानाने मिळतो? इदंत ते गुह्यतमं ज्ञान विज्ञान सहित यज्ञान राजविद्या राजविद्या प्रत्यक्षागमं धैर्यं सुसुखं. मग ज्ञानाने संपन्न कोण असतात? श्री आहे. प्रकाश पाहिजे असेल तर कोणाकडे कुणाची इच्छा करायची? सूर्याची. पाणी पाहिजे असेल तर कोणाकडे? समुद्र आहे.
आहे का? सूर्याच्या ठिकाणी किती प्रकाश आहे सांगता येते का? आपला एक काजवा होता आणि एक माशी आपली, दोघांची काय पडली? काजवा समजते काय? आषाढ महिन्यामध्ये थोडा चमकतो अंधारात. त्याला मोठा अभिमान, माझ्या इतका प्रकाश कोणाचाच नाही. कोणाला अभिमान? ते माशीची आणि काजव्याची काय सुटले गाठ. तो काजवा असतो तो दिवसानं येत नसतो, फक्त केव्हा निघतो तो, आणि थोडा काय देतो. आणि माशी मात्र दिवसाही असते, रात्री तिचं कमी असते. कोणाचं? मग त्या कावजाने माशीला विचारलं, म्हणलं तुम्ही दिवसा सूर्यप्रकाशामध्ये काय करता राहता? सूर्याचा प्रकाश कसा असतो? ती माशी विचारायला. कोणाला? आपल्याला काजवा विचारायला. कोणाला? माशी म्हणाला आम्हाला काही माहिती नाही किती प्रकाश आहे काय, आम्ही फक्त काय करतो? राहतो. मग तो काजवा म्हणायला लागला आमच्या ढोंगणाचा जेवढा प्रकाश असतो सूर्याचा प्रकाश असतो का? आता कुठे काजव्याचा प्रकाश आणि कुठे सूर्याचा प्रकाश आला का? पण त्याला तेवढ्याचाच काय असतो? माझा हा प्रकाश म्हणजे नाही का, त्याच्याच प्रकाशात त्याला दिसत नाही. काय काय तेव्हा ज्ञान सद्गुरूच्या ठिकाणी किती आहे याच्याकरता कुणाची उपमा देतात? मग सूर्य त्याने दैव जायचे. ज्याचा प्रकाश आणि आला म्हणजे सगळ्या एका घरातला अंधकार जातो का? मग किती अंधकार जातो, किती अंधकार जातो ब्रह्मांडाचा. त्याच्या एका किरणामध्ये शक्ती आहे का नाही? सगळ्या जगातला अंधकार घालवण्याची शक्ती कोणात आहे? आणि आपल्या घरचा दिवा घरचाच अंधकार घालविला आहे. तो काही इतर अंधकार घालू शकेल काय? कुठे दिव्याचा प्रकाश आणि कुठे सूर्याचा प्रकाश. बाकीचे जे अज्ञानी आहे ना, ज्ञानी कुठेही सद्गुरूचं ज्ञान आणि यांचं ज्ञान, त्यांची कृपा झाली म्हणजे मग काय प्रश्न आहे? फक्त कृपा तुमची पशु बोले निर्जीव चाले विद्ये असं ज्ञान असतं. ते विवेकानंदाला विचारलं होतं ना, ते म्हटलं जगामध्ये विजय मिळवला, एका प्रांतात विजय मिळवला होता का? जगाच्या धर्मचार्यामध्ये विजय कोणी मिळवला? विवेकानंदाने. त्याला विचारलं, म्हटलं तुमचं हे ज्ञान एवढं आलं दुसऱ्याची भाषा आहे, मग तो ज्ञान तुमच्या ठिकाणी कुठून आलं? मग त्यांनी आपल्या प्रयत्नाने सांगितलं का? मग कोणाची कृपा? परमहंसाची कृपा. मग तर एवढी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी सांगतो का? म्हणे हे ज्ञानेश्वर निवृत्तीचा असं आहे. हे ज्ञान कोणाचं आहे? सगळं सद्गुरूचं ज्ञान आहे. आणि त्याच्याकरता तरंग आहे, कारण ते ज्ञानाने परिपूर्ण आहे. समुद्र पाण्याने कसा असतो? कुबेर गंगा ते सांगावं लागते ही कुबेर गंगा आहे. काय पाणी दिसण्याच्या आधी साडे दगडच दिसते. पाण्याने परिपूर्ण कोण आहे? प्रकाशाने परिपूर्ण कोण आहे? असं आहे. एक एक आणि गोडीने परिपूर्ण अमृत आहे. साखरेच्या गुणाला अरे किती साखर खाल्ली तरी मरण चुकते का? आणि अमृताचा लेप जरी गेला तरी मग पुढे कडे जाऊ दे आपलं.
ज्ञानाकरता कोणाची उपासना करावी लागते असं आहे. आता गुरु आधी भक्त उपासना कशी करायची त्याच्यात चाललेलं आहे. मग त्याच्यामध्ये सर्व अंगाने तन पुढे, मन पुढे, वाणी पुढे, धन त्या आहे बा. तर म्हणलं धनाने उपासना करता येईल, देऊ टाकता येईल आपल्याजवळचं धन. मनवाणीने उपासना कशी करायची ते चालू आहे असं आहे. मन अर्पण प्रकार. अज्ञ मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. ती भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करील या हेतूने असते. आहे का नाही? साधक असतं तेव्हा त्याची साधकाची भक्ती जी असते तो कोणाची भक्ती करतो? कोणा देवीची का जोडीच्या खंडोबाची? ईश्वराची. ईश्वर कसा आहे त्याचं ज्ञान असावं लागतं. बिना ज्ञानाशिवाय खरी भक्ती होऊ शकत आहे ना, तो कळायला पाहिजे असं. म्हणून आहे का आपण हे करतो भक्ती, पण आपल्याला ज्याची भक्ती करतो त्याचं काय नसते, ज्ञान नसते. ऐसे मीच होऊन जाणून भक्ती करणे. अज्ञानाची भक्ती इच्छेची येत असतो तो काही उद्धारा करता येत असतो का तो? मग ते काय असे ते काल गोष्ट कधीतरी मी सांगितले. ते साखरे महाराज पाठ सांगायचे. माणसं यायची आपल्या श्रवणाकरता. त्याच्यात काही जोडपं आलं होतं बरं का. सगळे उठून गेले, पाठ संपला. ते जोडपं तसंच बसलं राहिलं. त्यांना काही विचारायचं होतं. मग ज्या अर्धे बसलेलं आहे तर ते दादा महाराज सरकारला असं वाटलं याला काही वेदांतातले प्रश्न काय असं काही विचार कळलं असेल विचारे. मग ते म्हणाले दादा आमची एक विनंती आहे. म्हटलं काय आहे? या जोडपाणी सांगितलं आम्हाला 3 पोरं आहे. 2 पोराला आचडे बछडे सगळे काही आहे. एका पोराला लग्न होऊन 15-20 वर्ष झाली अजूनही काय नाही. नातवाचं तोंड पाहायला मिळत नाही. मग ते साखरे महाराज म्हणायला लागले. म्हणले पहा तुमच्या मुलाला 10-12 वर्ष होऊन मूल झालं नाही. म्हणलं मग माझं लग्न होऊन 50 वर्ष झाली अजूनही मला मूल नाही. हे सगळे आहे गुरुजीला विचारणारे कामिक लोक असतात. म्हणजे कोणी कशा करता, कोणी कशा करता, कुठे विहीर खोदली म्हणजे पाणी लागेल, कोणता धंदा केला म्हणजे हे सगळे असेच असतात सगळे. मग ते आपले गुरुजी सुद्धा तसेच भेटत असतात नाही का. गुरुजीला सुद्धा काहीतरी अपेक्षा असते कोणाकडून, शिष्याकडून. ती अपेक्षा जर पूर्ण झाली तर गुरुजीला खूप आनंद होतो. बा म्हटलं आमचा शिष्य काय पाहिजे आहे. आणि जर अपेक्षा नाही पूर्ण झाली तर म्हणलं हे पाहतो कोणी सांगितलं तो माझा शिष्य आहे म्हणून माहीत नाही. गुरुजी एखादा आपला गुरु होता त्यांना भेटी करता गेला बघा. तो घोड्यावर बसून गेला. तो आपल्या गुरुजीला भेटायचा म्हणून गेला. गुरुजी आपले देवाचा भक्त सेवा करत असताना बसले होते. एक शाल अशी पांघरलेली होती. ध्यानचंद चालला. शिष्य गेला. गुरुजीने शिष्याची काय पाहिली? घोडी पाहिजे. ठाण बंदी घोडी होती बा. मग शिष्य आणि हा गुरु म्हणजे गुरुजी काही अपेक्षा आहे का? मग गुरुजीने सांगितलं म्हटलं मला हे सुद्धा कुठे कुठे जावं लागतं. ही घोडी जर मला देऊन टाकली तर फार चांगलं होईल. आणि ती घोडी ती 2-3 लाखाची. आम्हाला काय करते देऊन टाक.
मग शिष्याने सांगितलं, म्हणलं काही हरकत नाही गुरुजी, तुम्हाला घोडी दिली. म्हणलं आमची थोडी अपेक्षा आहे. म्हणलं तुझी काय अपेक्षा आहे? म्हणलं तुमच्या अंगावर असलेली शाल आम्हाला देऊन टाका. घोडी होती 2 लाखाची आणि शाल होती 5 लाखाची. म्हणलं व्यवहार नफ्यात नाही. गुरुजीने मंत्र बदलवून टाकला, माझे मला आणि तुझे. गुरुच्या शिष्याचे काय प्रकार आहे व्यवहारामध्ये सगळं आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळते. मध्ये जमतं का ते? अलीकडे काय आहे, सरकारचा पगार मिळतो आणि पुन्हा ट्युशनचे काय मिळते, पैसे मिळते. अलीकडे जाऊ दे आपला. हे व्यवहारिक गुरु आहे, हे पारमार्थिक गुरु आहे. कोणते? पण कृपाळू पद ठेवला आहे. कोणता? कृपाळू म्हणजे शिष्याच्या उद्धाराची तळमळ ज्याच्या अंतःकरणामध्ये, त्याला काय म्हणायचं? आहे का? कोणाची तळमळ आहे? आहे का? स्वतःच्या मुलाची का? मग गुरुचं आणि शिष्याचं नातं असते ना त्याच्यातलं. आणि हे नातं चांगलं महत्त्वाचं आहे. कोणतं? गुरुबंधूचं. गुरु शिष्याचं नातं आईवडिलाच्या अपेक्षाही सुद्धा काय आहे? श्रेष्ठ आहे. नाही का आईवडील काय करेल, फारच झालं तर पक्वान खायला लागेल काय. मग पक्वानाने काय होत असते? भूकच झाले. याच्या पलीकडे दुसरा लाभ आहे. मिष्टान्न दे भूक निवार. आणि गुरुचे वचन भारी जन्म दुःख. गुरुच्या मुखात ज्ञान जन्म मृत्यूच्या पलीकडे नेतात आहे. अवघे चित्र लोक आनंद आहे. म्हणून ईश्वर सेवेपेक्षा सुद्धा गुरुची सेवा कशी आहे. त्याचप्रमाणे श्री सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावेत, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे, या विचाराने मनात श्री सद्गुरूंविषयी अत्यंत प्रीती असून दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता शंकर, विष्णू, ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे सद्गुरूच आहेत, अशा सद्गुरूंची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्री सद्गुरूंचे ध्यान करणे, या मनोव्यापारास मानस अर्पण प्रकार म्हणावा. आपला श्रीगुरु आहे तो काय समजतो? श्रीगुरू ब्रह्मदेव कोण आहे, विष्णू कोण आहे, शंकर कोण आहे, सगळ्या देव देवता कोणाच्या ठिकाणी आहे? गुरुच्या चरणाच्या ठिकाणी त्याची प्रीती असते, भक्ती असते. गुरुला सामान्य समजतो का असामान्य समजतो? आता जोड्या बघायच्या तुमच्या ह्याच्यात, आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या जोड्या आहे ना आपल्या प्रत्येकाच्या. नामदेव महाराजांनी शेवटी काय केलं? पूर्वी कुठं हे होतं काय, त्यांची ते त्यांची सभा भरली होती. त्यावेळे ते संत सगळे होते. कच्चा कोण आहे आणि पक्का तर ओळखायचं. बाई ओळखण्याकरता कोणाला प्रतिनिधी नेमलं? गोरोबा काकालाच का नेमलं? मडक्याचं काय आहे? तसं माणसाच्या मडक्याचं काय आहे? मग काय विचारतो ते ज्ञानेश्वर महाराज वगैरे आहे ना, नामदेव महाराज वगैरे, त्या चंद्रभागेमध्ये नामदेव महाराजांनी डोकी बिकी केली होती, चप्पी केली होती, स्नान केलं होतं. आणि मग आता एक गोरोबा काकाला सांगितलं, म्हणलं याच्यात कच्चा कोण आहे पक्का कोण आहे? म्हणलं ओळखा की तुम्ही. मग गोरोबा काकांनी थापटणं घेतलं. एखाद्या डोक्यावर काय करायचं, काही विचारच करत नसे बा. ते नामदेव महाराजांनी पाहायला म्हणलं भलतीच भानगड आहे. नंबर येण्याच्या अगोदर काय झालं पाहिजे?
मग काय करता म्हटलं तर मारणारच म्हणून थापट घेऊन आले. नामदेव महाराजांनी धुवून ठोकले. आणि कोणाकडे गेला? अरे म्हटलं नामदेवा काय झालं काय झालं, का बरं घाबरला, का बरं घाबरला, कोणी तुला बोललं का, काय इजा केली का? तर म्हणाला ते. म्हटलं कोणी केली? म्हटलं तर तेरे डोकीचा बरोबर. आणि सगळ्या लोकांच्या समोर आमची फजिती करतोस, लोकांना सांगतो. म्हटलं पण नामदेव कच्चा आहे. म्हटलं तुझं तर दर्शन होऊन तू आमच्याशी बोलतो तरी लोक म्हणतात तू काय आहे. मग मी सांग कच्चा कसा? हा कच्चा होईल तर पक्का होईल. ते कोणाला प्रश्न केला? पांडुरंगाला. तेव्हा सांगितलं. म्हटलं तू काय आहे? कच्चा आहे. म्हटलं तू इथे पक्षाचं सांगा. तू सांगतो कच्चा आहे म्हणून. म्हटलं तू आमच्या घरी जेवायला येतो, आमच्या हातचा काय बघू आहे का नाही. सगळ्या क्रिया तू आमच्या ह्याच्यात करतो. आणि असं असून सुद्धा आम्ही पक्का कच्चा कसे. मग नामदेव महाराजांना कोणाकडे पाठवलं होतं? म्हटलं जा आवडे नागनाथ आहेत तिथे विसोबा केदार आहे, त्यांची जाऊन शरणागती कर. तेव्हा नामदेव महाराजांची जाण्याची इच्छा नाही, पण देवाचा आग्रह चालला जा बघू मला. म्हणतो आवडे नागनाथला गेला. तिथे विसोबा केदार शंकराच्या मंदिरामध्ये झोपले होते. ते असे झोपले होते, दोन्ही पाय कशावर होते? असे. नुसतेच पाय होते का जोड्या भरले होते? आणि कोणाच्या अंगावर? शंकराच्या. घुसाल झोपले होते. ते पाहिल्यावर नामदेवाला राग आला. कोणाचा? आहे का? हे थेरडे म्हटलं कसा झोपला आहे. राग आला होता ना, जोरात शिव्या चढली. खुशाल झोपतो आपला. म्हातारा धरलेली अक्कल नाही. म्हटलं बाजूला करके बाळ दे. आता हे आपले विसोबा केदार. ते विसोबा केदार म्हणायला लागले. म्हणजे नामदेव पाय बाजूला करा इतकी शक्ती राहिलेली. म्हटलं करा की बाजूला. मग काय. मग नामदेव महाराजांना राग आलेला होता. दणकन उचलले बा पायाचे. हळूहळू उचलले का? झटक्याने उचलले. आणि पुन्हा कुठे ठेवले? असे वाकून ठेवले का वरूनच टाकले? तर पायाखाली काय निघाले? पुन्हा दुसऱ्यांदा उचलले. पुन्हा काय केलं? असे घाण माकडीसारखे काय करतो. तेव्हा त्या पायाच्या खाली काय निघत असे? मग मात्र त्याचे डोळे उघडले. हे पाय इतर माणसासारखे नाही. ज्या अर्थी परमात्मा डोक्यावर घेतो, कुठे घेतो? लोक त्यासाठी असामान्य असले. त्याला कळून चुकलं. लगेच त्याला पश्चाताप झाला. आणि ते पाय खाली न ठेवताना कुठे ठेवले? आहे का नाही? मग काय आनंद रूप आहे. कोणाची कृपा झाली मग? आणि सगळं मग ते पाय पुढे आता खाली ठेवतो का? आणि मग पुढे परीक्षा. नामदेवाची परीक्षा घेतली होती. जनाबाईने स्वयंपाक केला. पुढे मग देवाला काय दाखवायचा? बरं का. परमात्मा कोणत्या रूपाने आले? मग देवा जाऊन त्यात फुलके होते ना, त्या कुत्र्याच्या रूपामध्ये भगवंताने त्या फुलकेला काय लावलं? तोड लावलं. हा मग ते बरोबर आहे का? मग ते आपल्यासारखं असतं तर तोड लावता बरं. हे एवढं मोठं दगड घेतलं असतं, पाच काढलं असतं बघू त्याला. तर फुल काही खाऊ देत नाही मारे वाटल्याशिवाय. मग नामदेव महाराजांनी काय केलं बघ? अरे कशी पाण्याची वाटी का ते का डोकी करायची
तुपाची वाटी कशाची वाटी. आणि ते खरं तर कसं आहे ते तुपाचीच वाटी नव्हे, नुसतं तूप करून माणसं हे करतात. मग नाव म्हणायचं ते मोठेपणा दाखवायचा ना. मग राखेलच्या तेलाची वाटी म्हणायची का, तेलाची म्हणायची का. मग श्रेष्ठ कोण आहे, मन तूप शब्द वापरला आहे. वास्तविक तुपाची वाटी घेऊन पळाले का, शिऱ्याची वाटी बदाव्याच्या, शिऱ्याची वाटी. अरे नुसतं तुपाची वाटी जमत असतं का. तूप जरी मुख्य पदार्थ आहे, पण तो खाण्याकरता भात तरी पाहिजे का नाही. मग ते तूप कुठे घ्यावं लागते, असं तूप घ्यायचं तोंडात टाकायचं असते का भातावर त्या बरोबर घ्यायचं. मग ती वाटी परमात्मा पळायला लागले. नामदेव महाराज हाका मारायला लागले. म्हणलं हे देवा, अरे अशी रोटी खाऊ नको, तुझं पोट भुकेल. आता नामदेव महाराज आणि परमात्मा कोणत्या रूपात आहे, हा नामदेवराव कोणत्या रूपाने हाका मारतात, कोणत्या रूपाने. हे म्हणलं देवा. मग देवाने नामदेवाला विचारलं, म्हटलं तुम्हाला कसं ओळखलं, मी कोणत्या रूपात हो, तरी तुम्हाला मला काय केलं. मला कोणामुळे, नामामुळे खेचर पाहिजे. गुरुच्या कृपेने सर्वत्र परमात्मा व्यक्त आहे असं आम्हाला काय झालं. म्हणजे ज्ञान कोणाच्या द्वारा होते, मग सद्गुरूची सेवा सर्वांमध्ये काय. वाणी अर्पण प्रकार. श्री सद्गुरूंचे गुणवर्णन नेहमी करणे. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यूनाधिक दोष असणारच, कारण शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे. बरोबर आहे. खरे दोष नसतातच त्यांच्या ठिकाणी, पण आपली दृष्टी वाईट आहे म्हणून आपल्याला त्यांच्या ठिकाणी काय दिसतात, त्यांच्या ठिकाणी मिळत नसते. दोष कुठे आहे का त्यांच्या ठिकाणी. तुकोबाराच्या ठिकाणी दोष आहे का. तुका म्हणे तैसा सज्जनापासून दिसत असते का. साखरेमध्ये कुठं खारटपणा असतो का, दोष नाही. चंदनाच्या ठिकाणी केवळ काय असतो, सुगंधच असतो. तुकोबाराच्या ठिकाणी कुठं दोष आहे का. दोष नसून रामेश्वर भट्टाला काय दिसतात, आणि त्या दोषाचा परिणाम गाथा कुठे टाकून द्यायला सांगतात. नाही, चंद्रभागेचं नाही. एकाने टाकलं होतं गाथा, म्हटलं चंद्रभागेच्या डोहात बुडवले. आज चंद्रभागेच्या डोहात बुडवले इंद्रायणीच्या. तर गुलेबाबाने गाथा मंदिर बांधलं, ती जागा दाखवली. त्या शिळेवर बसले होते कुठे, आणि त्या डोहामध्ये ते गाथा काय केले होते, कोणाच्या आग्रहामुळे आहे का. पुढे त्याला काय झाला, आणि मग रामेश्वरी चरणी मस्तक. अरे रामेश्वरी चरणी कोणाच्या चरणावर आहे, चुकीचा हात धुळण्याची म्हणून रामेश्वरी. आता तो गोबर आहे, कोण आहे तर जागा झालाय कळालंय. राघवे सागरात अयोध्येच्या रामापेक्षा देऊचा राम काय आहे, श्रेष्ठ आहे. मोठं मंदिर बांधणं चालू आहे ना भंडाऱ्यावर. आम्ही गेलो तर आपण एकादशीला गेलो, 70 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले. किती आणखी किती लागतील काही सांगता येत नाही. ते आणखी एवढे मोठे तुकोबार आहे, हे असताना देखील त्यांना तुकोबाराच्या ठिकाणचा काय दिसला, दोष दिसला. म्हणलं तुमची वाणी प्राकृत आहे, काय आहे, वेदवाणी नाही. विनाकारण फसवेगिरी होईल. मग काय करा. मग म्हटलं गाथा लिहिल्याची वाट काय, इंद्राणीच्या डोहात काय करा, बडवून टाका.
कोणाची आज्ञा आहे? प्रस्थ कोणाचा होता? रामेश्वर भट्टाचा. पुढचा मला सगळा इतिहास माहिती आहे. हे सगळं झालाच. त्या अंबाजी आणि तुकोबाराला कशाने मारलं होतं हे सगळेच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना मांडे वाचण्याकरता मांडे खापर कोणी नाही मिळून गेलं आहे का नाही. आणि शेवटी हिला कोणाचा गुरु केलं. हे सगळे प्रकार आपल्याला काय पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये प्रत्येकाला आणि सगळ्या गुरुच्या वर्णात दोष नसूनही सुद्धा आपल्याला काय दिसते. सूर्याच्या ठिकाणी कुठं दोष असतो का, अंधार असतो का. पण ढंग आडवा आला तर सूर्याच्या समोर कोणाला प्रकाश पडतो का. मग सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे का. मग अंधार कोणत्या ठिकाणी आपल्या. तसे दोष त्यांच्या ठिकाणी आहे का आपल्या ठिकाणी. आपली दृष्टी तशी असल्यामुळे आपल्याला त्यांच्या ठिकाणी काय दिसते. तो का म्हणे तैसा सज्जना पाहतो विवेक असो का. असे सद्गुरू असतात. असा गुरु भेटणे जीवन शिष्याचं काय आहे. भाग्यच आहे ना. कोण पुण्य कोणा गाठी देहा म्हणे दिलेच तुका म्हणे त्यांची भेटी. असं असे आपला महाराष्ट्र चांगला आहे ना. ज्ञानेश्वर महाराज झाले, तुकोबारा झाले, सगळ्या संतांचं पीक कुठं आहे. कुंभ कमी पडतो की कुंभ काय करतो. सगळे महाराष्ट्रामध्ये संतांची मांदी आहे. ईश्वरनिष्ठांची महाराष्ट्र आहे. मग पंढरपूरला आषाढी वारी आली, कार्तिकी वारी आली. सगळे संत एका ठिकाणी काय होतात. मग गोळा होत असतात. सगळं वारीला येत असतात. हे सद्गुरूचं महात्म्य आहे. तात्पर्य कशा करता सांगितलं. म्हणून असा जो सद्गुरू दुःखातून आपल्याला पार पाडतो. तुम्ही आम्ही सगळे शोकाने युक्त आहोत. कशाने. मोहाने युक्त आहे. तेव्हा शोक आणि मोह निवृत्त कोण करत असतो. अशुच्च आनंद शुभ असतो. मग गीता कशा करता सांगितली आहे काय. अर्जुनाला काय बाण कसा मारायचा आहे सांगण्याकरता गीता सांगितली का. मग द्रोणाचार्य सुद्धा अर्जुनाचा काय होता. आणि भगवान श्रीकृष्ण एक कोण आहे. दोघांमध्ये काय फरक आहे. एकाला शरण गेला तरी बंध दिसायचे आहे. आणि गुरुला सद्गुरूला शरण गेलं बंधाची काय होते. दोघांमध्ये काय नाही का. कशा करता त्यातला असा असेल गुरु आणि शिष्याच्या गाठ पडणं हे शिष्याचं काय भाग्य आहे ना. म्हणजे अर्जुनाचं भाग्य आहे. भगवान श्रीकृष्णासारखे काय मिळाले. मग बसलेला अर्जुन काय केला. हात धरून उभा केला. जाऊ द्या. कारण शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे. त्यात असणारे रज तमांश आपापली कार्य करणारच. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या श्री सद्गुरूंच्या वर्तनात अज्ञ लोक दोष वर्णन करीत असल्यास ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे. वास्तविकांच्या ठिकाणी दोष नाही. पण आपल्याला त्याच्या काही चरित्रावरून थोडे दोष काय होतात मग दिसून येतात. आणि त्याच्यामुळे लोक त्यांचं मला कल्पना नाही होत. तर निवृत्तीनाथ महाराजांना मांडे करण्याची काय झाली ते काय करे. मग गावातले लोक जे होते कीर्तनात सांगायचं नाही जास्त. आता गावातले लोक म्हणा आम्हाला दोष ठेवता का. आणि मग ते मुक्ताबाई मांडे वाजण्याकरता काय पाहिजे खापर. ती मागण्याकरता गेली बघा. खापर तर द्यायचं नाही. आणि टोचून बोलल्याशिवाय खापर देत नव्हते. म्हणलं संन्यासाची पोरं मांडे खाण्याची इच्छा करता का तुम्ही.
तू तेवढे करावे ना, आम्ही काय नाही करावे का? असा का ठेका घेतला आहे का? मग काय का नाही, सगळं गाव फिरली पण काय मिळालं नाही. खापर मिळाले कोणाच्या काळात ज्ञानेश्वर महाराज आहे. आता तर हे सगळं दही दूध घालावं काय ते तुकोबाराच्या ह्याच्यामध्ये अशीच गोष्ट आहे. त्यांची मुलगी होती ना, त्यांच्याला येलवाडीला दिली होती. तिच्याकरता तुकोबा राहिले ते. तिने मला न विचारताना तुम्ही गेले, माझ्याकडे जेवायला येणार म्हणून तुम्ही सांगितलं आणि जेवायला न येण्याच्या अगोदरच काय झाले. जगून काय फायदा आहे म्हणून ती इंद्राणीच्या डोळ्यात काय टाकले. मग देवाने मासुरीचं रूप धारण करून काय केलं, मग ती बापाकरता वेडी झाली. मग तिच्याकरता तुकोबा राहिली. मला तिला खूप आनंद झाला. मला लवकर लवकर शेवळ्या कर. शेवळ्या खाण्याकरता काय पाहिजे, दूध कुठं आहे तिथं. मग तिने भांडं घेतलं, सगळ्या देवगावात फिरले. म्हणलं आमचे बाबा आलेले आहेत आणि शेवळ्या खाण्याकरता काय पाहिजे. मला वेडी कुठली, जो मनुष्य कुठे एकदा गेल्यानंतर परत येत असतो का. आणि मला तू वेडी झाली ना, मला काय करते. एकदा माणूस संपल्यानंतर पुन्हा येत असतो का. सगळं गाव फिरली पण काही नाही दिलं, दूध नाही. तुकोबाराने परत तिचा चेहरा उतरला होता. म्हटलं बाबा सगळ्या गावामध्ये फिरली पण काय मिळालं नाही. हा प्रसंग कोणाचा आहे. सर्वच मान करतील असं सांगता येत. मग दोष नसताना सुद्धा त्यांना काय दिसतात. मला पण हे दोष त्यांच्या ठिकाणी आहे का आपल्या ठिकाणी आहे. आपली दृष्टी बंद पाहत नाही का पाहते. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूंचे ठिकाणी ते दोष नाहीत. हे वर्म जाणून शिष्याच्या वाणीने दोष वर्णन होणे शक्यच नाही. शिवाय ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवांचे कल्याण होणार आहे. त्यांच्या उपदेशाने एकाचं कल्याण होते का आनंद. ज्ञानेश्वर महाराजांनी नुसते का आनंदी करायचंच कल्याण केलं का. आनंदाचे आभार हो अवघाय चित्तर लौक्य आहे का नाही. अवघाची संसार मग एका करता असते का सगळ्या करता. सूर्य काय आपल्या घराकरता पडता असता. सगळ्या ब्रह्मांडाकरता कुणाची योजना आहे. आणि सगळ्या ब्रह्मांडाला प्रकाश देण्याकरता कुणाची योजना आहे. मग सूर्य आपल्या किरणाने सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार काय करतो. एकाच्या घरचा का आपल्या घरचा दिवा खोलीतला सुद्धा अंधकार नाहीचा करेला. कुठला खोलीचा जगातला अंधकार. म्हणून कोणाचं ज्ञान सगळ्या जगाकरता असे काय प्रियदेव जायचे जगे सूर्य जायचे. तिघाला सूर्य म्हटलेला आहे. जगे सूर्य जायचे धन्य तो निवृत्ती सद्गुरूचं वर्णन आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी दोष मुळामध्ये नाहीच. पण आपल्या ठिकाणची वृत्ती त्यांना ते कॅचअप करू न शकल्यामुळे दोष नसूनही आपल्याला काय दिसतात. ते किती दोष देते तुम्हाला कल्पना नाही बघा. एकाला आणखी मुलीला सासरी घेऊन जायचं होतं. दिवस ठरवला कुठे घेऊन जायचं आहे. मग बाप निघाला घेऊन मुलीला सासरी नेण्याकरता. तिकडून कोण येत होते. ज्ञानेश्वर महाराज. आणि सकाळच्या पारी तोंड कोणाचं पाहिलं. त्यांना वाटलं तर अपशगुन झाला काय झाला. मग काय करायचं माघारी फिरला. आज मुलीला न्यायचं नाही. कारण म्हणायला लागलं त्या संन्यासाच्या पोराचं काय झालं.
आजचा दिवस शुभ नाही, पुढे बघू. मग त्यावेळेवर थांबला नाही. माघारी जरी फिरला तरी पुंडलिकाच्या जवळ इंद्राणीच्या जवळ आला. स्नान करायला सुरुवात केली. कपडे काढून स्नान करतो का कपड्यासहित? त्याला कोणतं स्नान म्हणतात? नुसत्याच कपड्याला स्नान घालतो. जोड्याला सुद्धा काय घालत होता ते आपण प्रेतयात्रेला गेलो म्हणजे स्नान करावं लागतं. ते सचैल स्नान कोणचं? मग काही काही पोरं टाळाला सुद्धा स्नान घालतात. एकदा पक्वा झाला स्नान घालत म्हटलं बाबा हे काय करतो? स्नान घालतो. असं सचैल स्नान घातलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना काय वाटलं ते म्हणून ते कोपीमध्ये जाऊन बसले. त्यावेळेचे बघा हे आपण तरुणी विश्वाधारा योगी पावन. मग लोक काय सगळ्या लोक याची बारसं जेवले असतात. अरे काय दोष नसून दोषाचा काय करतात हे करतात. मग साधकाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या काय बघू नये, दोष बघू नये. कारण अमृतात पदार्थ काय करते? उपदेश करते. पुढे असे ऐश्वर्य जाणून तो सद्गुरूंचे गुणच वर्णन करील. याने वाणी शुद्ध होते. हा वाणी अर्पण प्रकार म्हणावा. आपला लाभ काय होत असतो तेव्हा आपल्या चित्तामध्ये असलेल्या पापाची वासना काय होते? आता साधक या अवस्थेला काय होतं तेव्हा प्राप्त होतो. म्हणून आपण कोणाचं वर्णन करावं? श्रीगुरूचं म्हणजे संतांचं. कोणाचं? काय वाणू आता ना पुरे मस्तक चरणी ठेवी तसे. संतांच्या वाणी ज्या गुरुनं वर्णन. देवाला सुद्धा कोणाची वाणी जास्त आवडते? 12वा अध्याय वाचा घे. 12वा अध्यायातला शेवटचा श्लोक. मला क्रमाने आला तर सांगता येते म्हणा. नाही क्रम आहे. तुल्य निंदा असतो जो संतांची स्तुती भक्तिमान समय. माझ्यापेक्षा आम्हाला कोण आवडतो? जो आमची स्तुती करेल त्याहीपेक्षा संतांची स्तुती केली तर असं आहे. आईची स्तुती करण्यापेक्षा मुलाची स्तुती केली तर कोणीतरी बाई तिला काहीतरी ताक वगैरे पाहिजे होतं. मग ती गेली बघा काय पाटलीन बाईच्या घरी. तिचं लहान पोर पाळण्यात टाकलेलं होतं कुठे. मग गेली आपली ते पाळण्यामध्ये टाकल्यानंतर हे दोन्ही ध्येय धर्म कुठे गेले होते? पाळण्यामध्ये त्या लहान पोराने काय केलं? दोन्ही ध्येय धर्म केले. ते नाकाला आणि तोंडाला आणि आला आणि त्याला. आणि बाई त्याच्या घरी आणखी ताक मागायला लागले. काय घरी आणि ते मूल पाळण्यात म्हटलं काय झालं? पाहा त्या पोराला 2-3 शिव्या चढल्या. काय काय द्वाड पोरं काय म्हणले खुशाल एवढं हे झालं तरी सुद्धा. मग त्या बाईने विचारलं म्हटलं कशा करता आल्या तुम्ही? म्हणजे ताका करता. आता ताक देते का बाई? कारण तिच्या पोराला काय दिलंय? मग ताक देते का ती? माघारी फिर म्हटलं ताक नाही घे. हा म्हटलं ताका करता आली काही ताक दे. ताक असून सुद्धा काय म्हणते. मग परत निघाली बा. तिला रस्त्यात दुसरी बाई भेटली. म्हणलं गोदबाई कुठं गेले होते? म्हणलं त्या पाटलींच्या घरी. कशा करता? ताका करता. म्हणलं ताक आणलं का? म्हणलं ताक असूनही तिने काय केलं नाही म्हणून सांगितलं. ती म्हणलं चला आमच्याबरोबर. मग ती गेल्याबरोबर ते पोर होतं ना. मग ते
काय म्हणलं असं चढेन घालतेन चकुलेन काय सोन्यासारखं पोरग आहे, याच्या आईला काही अक्कल नाही, असं नाही एवढं मोठं सोन्यासारखं पोरग त्याची काळजी घेत, त्याचं तोंड बिंड पोचलं जरा गोंजारलं. हे पाहत कोण होते? त्या मुलाची आई. लगेच जायला लागली. म्हटलं बाई जाऊ नका, थांबा की आता. बसायला काय टाकला टेकाला. मग काय विचारता? मला कशा करता आले होते? काही नाही म्हणायला लागले. म्हणलं ताका करता आले होते तुमच्याकडे ताका. मग ते काय करते? ताकद देते का? म्हणलं जरा नाश्ता करून जा आमच्याकडे. नुसतं ताक दिलं का लोण्याचा गोळा दिला. कशामुळे दिला? कोणाची स्तुती केली? आईची स्तुती केली का? मग देवाला सुद्धा काय भक्ताची स्तुती आवडते. कोणापेक्षा तुल्य निंदा असते निर्भमी तेही प्राणापर होते. असं महात्म्य कोणामुळे मिळते? संतांची स्तुती केल्यामुळे. काय काय वाणी पवित्र होते. काय होते? आणि ते प्रसन्न झाले म्हणजे ज्ञान प्राप्त होते. सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. असा मोक्ष काय होतो? आहे का? तो का म्हणे त्याचे भेटीन व्हायचं अलिंगणे संतांची. आहे का? इथे पुढे वाचा. क्रमांक 4 धन अर्पण प्रकार. आता कोणता प्रकार आहे का? मला धन जर तुम्हाला देऊन टाकलं तर आम्ही काय भीक मागायचं? सगळं देऊन टाकलं आणि पुढे मग काय सगळं काय. तर धन प्रकार देण्यामध्ये कसा कसा प्रकार आहे याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार कधी